मध्ये त्यांना बसायला लागायचं, त्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टीत त्यांचा सहभाग नसायचा. की काय म्हणतो ना आपण, शुभ कार्य असेल तर तिथे त्यांना बोलवलं जायचं नाही का, तर त्यांची नजर त्याच्यावर पडली तर काहीतरी होईल, लग्नात तर त्यांना बोलवलं जायचंच नाही. म्हणजे कपाळकरंटी पांढऱ्या पायाची किंवा असं काय काय बरेच त्याला उपमा देत होते. त्याच्याबरोबर ना अजून एक गोष्ट असू शकते समाजातली, की एक तर पुरुष सत्ताक पद्धतच आपल्याकडे अजूनही तसंच आहे. म्हणजे काही तुम्ही किती बोलला तुम्ही, काही होत नाही. ती नुसतं इक्वेलिटीच्या गप्पा आपल्याकडे मारल्या जातात, पण ती प्रत्यक्षात कुठेही दिसत नाही. आता बायका वगैरे कमवायला लागल्यामुळे थोड्याशा त्या आवाज वाढवू शकतात किंवा वाढवायला लागलेले आहेत. परंतु ह्या अलमणातल्या ज्या बायका होत्या, तर त्या बाबतीत सुद्धा असं एक म्हटलं जातं की पती गेल्यानंतर तसा तिला वाली कुणी नाही. हा, तर त्याचा समाजात कुठेतरी दुरुपयोग लोक त्याचा करू शकतात, तिचा उपभोग घेऊ शकतात. म्हणून तिला जास्तीत जास्त कुरूप करायचं, म्हणजे केशवपन करायचं, तिचं टक्कल करायचं तिचं, त्याच्यानंतर त्यांनी कुठलाही शृंगार करायचं नाही आणि लाल साडीमध्ये सतत दिवसभर त्याच्यातच राहायचं. म्हणजे जितकी घाण दिसेल त्याच्याकडे कोणाचं लक्ष जाऊ नये, हा त्याच्या मागचा एक उद्देश असू शकतो. म्हणजे पण असं वाटतं ना की आपण ज्या समाजात राहतो, पण आपणच आपल्या समाजाला, म्हणजे आपण आपल्यालाच घाबरतोय, असा अर्थ होतो त्याचा. ओके नाही, कारण मी पण एक समाजाचाच भाग आहे ना, आणि ह्या प्रथा मी पाळतो. म्हणजे मी परत हा माणूस शेजारचा वाईट आहे, म्हणजे त्याच तुझंच प्रतिबिंब येते एक प्रकारे, असं मानायला काही हरकत नाही. तर असं साधारणतः एक स्त्रीचा विषय जो आहे, आपल्याकडे स्त्रियांचे विषय वगैरे मांडले जातात, परंतु जरा जास्त आत्मीयतेने हा विषय मांडलाय असं मला वाटतं, की तो समाजावर काहीतरी प्रभाव टाकेल किंवा काहीतरी प्रकाश टाकेल, लोकांचे डोळे उघडतील, असा एक प्रयत्न आहे. उघडतील का याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. बरं, समाजात अजून काही असे घटक असतात की प्रत्येक गोष्टीला ते विरोध करतात. आणि हे दाखवू नका, ते दाखवू नका. हे काय बाहेरच्या जगातलं कोणी येऊन विरोध करत नाही, तुमच्याच बाबतीत घडलेलं, तुमच्याच समाजात घडलेलं हेच आपण दाखवतोय ना. ते का दाखवतोय, तर इतिहासामधनं काहीतरी नवीन पिढी शिकेल. अनेक आताच्या पिढीला तर माहितीही नसेल की सती जाणं काय असतं, किंवा विधवा झाल्यानंतर अलमणात ती बाई का बसते, काहीच माहित नसेल. पण आपण हे का दाखवतो परत परत, तर ह्याचं कारण असं आहे की आत्ताच्या पिढीला त्याच्यातनं काहीतरी शिकायला मिळावं, त्याला ती जाणीव तरी व्हावी की नाही आपण असं वागणं चुकीचं आहे, स्त्रियांबद्दल वागतो ते. नक्कीच. तुम्ही नेहमी आता सारखे विनोदी सिनेमा येत आहेत, काहीतरी प्रेम प्रकरण असतात. आता हल्ली एका हिरोईनवर काही भागत नाही, त्यामुळे ट्रँगल लव्ह स्टोरी असतात, हे असतं ते असतं, सारखे विनोदी सिनेमे. तर थोडस काहीतरी आपलं संस्कृती, आपली काय इतिहास आहे याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नक्की बघा. जसं शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे चित्रपट तुम्ही बघायला जाता, जायलाच पाहिजेत, तसंच हे सुद्धा काहीतरी महत्वाचं आहे, याच्यातून तुम्हाला शिकण्यासारखं काहीतरी आहे नक्की.